नमस्कार मित्रांनो, राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजना, विधवा पेन्शन योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, वृद्धपकाळ निवृत्तीवेतन योजना आणि इतर सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी आजची माहिती अतिशय महत्त्वाची असणार आहे। कारण सध्या प्रत्येक लाभार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, आमचा मे महिन्याचा हप्ता नेमका कधी आमच्या खात्यात जमा होणार। गेल्या काही दिवसांपासून लाखो लाभार्थी आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची वाट पाहत आहेत। अनेक विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, श्रावणबाळ योजनेतील लाभार्थी आणि वृद्धपकाळ निवृत्तीवेतन योजनेचे लाभार्थी सतत बँकेत जाऊन चौकशी करत आहेत। कारण घर खर्च, औषधोपचार आणि दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी या हप्त्याची अनेकांना खूप मोठी गरज असते। आता विशेष म्हणजे राज्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। काही लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत, तर काहींची प्रक्रिया अजून सुरू आहे। त्यामुळे आता इतर सर्व निराधार लाभार्थ्यांचे लक्ष सरकारच्या पुढील निर्णयाकडे लागलेले आहे। तर मित्रांनो, मागील काही महिन्यांचा पॅटर्न आपण पाहिला तर सरकारने हप्ते टप्प्याटप्प्याने जमा केलेले दिसून येतात। मार्च महिन्याचा हप्ता काही लाभार्थ्यांना मार्चच्या शेवटच्या आठवड्यात तर काहींना एप्रिलच्या सुरुवातीला जमा झाला होता। त्यानंतर एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता। तर आता हाच पॅटर्न जर लक्षात घेतला तर मे महिन्याचा हप्ता देखील मेच्या शेवटच्या आठवड्यात किंवा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची दाट शक्यता दिसून येते। तर मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, शासनाकडून हे पैसे डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे जमा केले जातात। त्यामुळे सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात एकाच दिवशी पैसे जमा होत नाहीत। तर काही लाभार्थ्यांना लवकर पैसे येतात आणि काहींना काही दिवस उशिराने पैसे जमा होतात। त्यामुळे घाबरण्याची किंवा चिंता करण्याची गरज नाही। तर सध्या शासन स्तरावर बैठका सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। निधी वितरणाची प्रोसेस आणि पुढील मंजुरी संदर्भात हालचाली सुरू असल्यामुळे लाभार्थ्यांना लवकरच दिलासा मिळू शकतो। आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं बँक खातं आधारशी लिंक आहे का, डीबीटी सुरू आहे का आणि तुमच्या बँक खात्याशी ॲक्टिव्ह मोबाईल नंबर लिंक आहे का ते एक वेळेस नक्कीच चेक करून घ्या। कारण अनेक वेळा तांत्रिक कारणांमुळे किंवा डीबीटी बंद असल्यामुळे पैसे जमा होण्यास उशीर होतो। तर मित्रांनो, 22 तारखेच्या पुढे 23, 24 आणि 25 तारखेच्या दरम्यान काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची शक्यता आहे। आणि जर या महिन्यामध्ये हप्ता जमा झाला नाही तर पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पैसे जमा होण्याची शक्यता खूप जास्त आहे। त्यामुळे काळजी करू नका। या संदर्भात जी काही माहिती मिळेल ती माहिती वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे। त्यामुळे अजिबात काळजी करू नका आणि वेळोवेळी माहिती जाणून घेत राहण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या। आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या। महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजना, विधवा पेन्शन योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, वृद्धपकाळ योजना आणि इतर सर्व निराधार योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा। आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।